प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचं आजपासून आंदोलन अमरावतीच्या मोझरी इथं होत आहे। हे अन्नत्याग आंदोलन ते करणार आहेत। शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नासाठी ते आंदोलन करतात। मात्र आंदोलन करण्यापूर्वी अमरावतीमध्ये भव्य बाईक रॅली काढण्यात आलेली आहे। अमरावती ते मोझरी अशी भव्य बाईक रॅली बच्चू कडू आणि इतर कार्यकर्त्यांकडून काढण्यात आलेली आहे। याच दरम्यान बच्चू कडू यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी संवाद साधला। पाहूया। याच विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी बच्चू कडू आहे। एकंदरीत काय सांगा, तुम्ही आरपारच्या लढ्यात उतरलेले आहे? नाही, आम्ही वारंवार आंदोलन केले। रायगडला अन्नत्याग आंदोलन केलं, नंतर टेंबा आंदोलन केलं, रक्तदान करून आंदोलन केलं आणि आता अन्नत्याग करून पुन्हा आंदोलन करतो आहे। सरकार जे बोललं होतं त्यांनी त्यांच्या त्या बोललं आहे ते पूर्ण करावं। दिलेल्या आश्वासनाची प्रत्येक गोष्टीची त्यांनी पूर्णता करावी। जसं कर्जमाफी असेल, MSPवर 20% अनुदान असेल, दिव्यांगाचं 6,000 मानधन असणार, पेरणी ते कापणी सर्व कामं MRGSमधून कव्हर व्हावी। मेंढपाळ, दूध उत्पादक शेतकरी आणि आमचा मच्छीमार याच्यासाठी एक धोरण आखावं। या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही आंदोलनाची आजपासून सुरुवात करत आहोत। जीव गेला तरी चालेल, मात्र बच्चू कडू मागे हटणार नाही अशी भूमिका मी सकाळी घेतली होती। आमचं असं म्हणणं आहे का आता 4थं आंदोलन आम्ही हे करतो आहे। मुख्यमंत्र्यांनी मदत मीटिंग झाली पण त्याचं काही फार कारवाई समोर झाली नाही। त्यांनी होकार दिला पण नंतर ते थांबलेले दिसतात आणि म्हणून आता हे अखेरचं आंदोलन म्हणून अन्नत्याग आम्ही जेथपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। आंदोलन स्थळाहून अंत्ययात्रा निघाली तरी बेहत्तर, पण आम्ही आंदोलन थांबवणार नाही असा जो इशारा आहे बच्चू कडूंनी दिलेला आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।